ग्रामीण भागामध्ये साहित्य संमेलन असेल की व्याख्यान असेल, अशा कार्यक्रमाला श्रोतावर्ग कमी राहण्याची काय कारणं आहेत आणि काय उपाय करता येईल या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. कारण आयोजक कार्यक्रम घेतोय, संयोजक मेहनत करतायत आणि पण त्या कार्यक्रमाला वक्ते येत आहेत, पण ज्या अपेक्षित श्रोते यायला पाहिजे, ज्या प्रमाणामध्ये श्रोतावर्ग जमायला पाहिजे, तो जमत नाही. ही अडचण आहे. काय उपाय करावेत अशा पद्धतीने चर्चा अनेक जण करतात. तर या ठिकाणी श्रोता म्हणजे काय, तर तो कार्यक्रम व्याख्यान असेल किंवा परिसंवादातला वक्त्याचं बोलणं असेल, कवीचं काव्य ऐकणं असेल, हे एकाग्रतेने ऐकणारा जनसमूह म्हणजे श्रोतावर्ग. आणि जोपर्यंत उत्तम वक्त्याला, उत्तम कवीला, उत्तम श्रोत्यांची जोड मिळत नाही, तोपर्यंत मजा येत नाही. रिस्पॉन्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे. साथ घातला तर प्रतिसाद मिळणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून बऱ्याचदा श्रोत्याच्या अभावी कार्यक्रम घ्यायला काही जण घाबरतात, काही जण कार्यक्रम बंद करतात. तर श्रोते मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये एक उपाय आपल्यासमोर मी ठेवणार आहे. पहिल्यांदा आपल्या भागाचा अभ्यास करून कार्यक्रम आपण जो ठेवणार आहोत, जो विषय ठेवणार आहोत, त्या कार्यक्रमामध्ये जे विषय ठेवणार आहोत ते लोकांच्या गरजेचे असणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण ज्या विषयाचा जनतेच्या जगण्याशी काडी मात्र संबंध नाही, असे विषय शक्यतो टाळावेत विषय निवडताना. दुसरी गोष्ट, विषयाचा बोजडपणा, काहीतरी इम्प्रेशन मारण्यासाठी काहीतरी विषयाचे टायटल असे काही द्यायचे की ते वाचल्यानंतर विषयच कळत नसेल तर भाषण काय कळेल, असा एक प्रश्न निर्माण होतो. पंडिती साहित्य का मागे पडत आहे समजा, असा विषय आपण ठेवला. लोक म्हणतात हे पंडिती साहित्य काय आहे, का मागे पडलंय, काय करायचं बाबा आपल्याला. म्हणजे असा एक प्रश्न, एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. म्हणजे ज्याचा जगण्याशी संबंध नसतो असे विषय शक्यतो टाळावेत. दुसरी गोष्ट, विषयाचा ज्वलंतपणा आणि विषयाची उपयोगिता. कारण लोक सर्वसाधारणपणे जनता प्रश्न, समस्या, अडचणी, अडथळे, मग हे मानसिक असतील, शारीरिक असतील, अशा काही वेगवेगळ्या सामाजिक असतील, यावर उत्तर देणारी अवस्था छत्रपती शिवरायांनी निर्माण केली, म्हणून स्वराज्य उभं राहू शकलं. कारण आपल्या कार्यक्रमातून काहीतरी एक उत्तर देणारी अवस्था आपल्याला निर्माण करता आली तर लोक त्या ठिकाणी यायला मदत होते, असं मला एक वाटते. दुसरा एक उपाय या ठिकाणी म्हणजे जनसंपर्क, संघटन वाढवणं अतिशय गरजेचं आहे. आणि संघटन वाढवण्यासाठी म्हणजे श्रोता वर्ग वाढवण्यासाठी, त्या कार्यक्रमासाठी तर एक वातावरण निर्मिती अतिशय गरजेची गोष्ट आहे. वातावरण निर्मिती, आता ही वातावरण निर्मिती
पूर्वीचं एक उदाहरण मी सांगतो. कालच समाजसुधारक संत गाडगे बाबांची जयंती झाली. त्या संदर्भाचा व्हिडिओ मी कालच्या भागात आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर वातावरण निर्मिती करणं अतिशय गरजेचं आहे. बाबा काय करायचे? गावात जायचे, झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे. म्हणजे हा माणूस उपयोगी आहे अशी पहिल्यांदा मेसेज जायचा. अहंकार नाही आहे कसलाच, स्वच्छता करतोय स्वतःहून, कुठलीच प्रसिद्धी नाही, काही पैसे नाही, मान सन्मान मिळेल याची काही शक्यता नव्हती सुरुवातीला. कोण काय काय बोलत असतील हे जर ऐकलं तर अजून अस्वस्थ होते जीव. तर वातावरण निर्मितीसाठी ते स्वच्छता करायचे. आणि ज्या ठिकाणी कीर्तन ते करायचे त्या ठिकाणी पण एक अगदी प्राथमिक अवस्थेचं सांगतो, पुढच्या वेळी तर हजारो श्रोते त्यांच्या कीर्तनाला असायचे. सुरुवातीचे सांगतो स्टेज मी. तर मग जिथं कीर्तन करायचे तिथं पण ते स्वच्छता करायचे. हातामध्ये त्या सुरुवातीच्या काळामध्ये काही साधनं नसायचे त्यांच्याकडे. साधनं नसतानाही एक नवी कीर्तन परंपरा त्यांनी निर्माण करून हजारो श्रोते निर्माण केले पुढच्या काळात. मग तर संत तुकडोजी महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, की अनेकांची उदाहरणं पुन्हा आपल्याला बघता येतील. तर मग ते एक वातावरण तयार व्हायचं आणि ते सांगायचे काय कशासाठी जाळताय, तर हे आरोग्यासाठी आवश्यक असते, आरोग्य आपले खराब व्हायला असं ते काही म्हणायचे नाही. तर एकच सांगायचे, मग इथे कीर्तन आहे, इथं बाबा येणार आहेत. मग लोकांमध्ये एक मेसेज जायचा, लोकांमध्ये एक माहिती व्हायची, अरे कोणीतरी येणार आहे म्हणे, एक जण आलाय झाडायला, असं एक एकमेकाला मेसेज खटाखट मेसेज जायचा. लोक यायचे आणि त्यानंतर गोपाला गोपाला देवक नंदन गोपाला म्हणून सगळ्यांना त्यात गुंतून ठेवायचे. आणि हळूहळू मग आपले संवाद शैलीतून बोलायचे. ते लोकांनाच प्रश्न विचारायचे, लोकांकडूनच उत्तरं काढायचे आणि योग्य उत्तरही आपणही द्यायचे. हा जो संवाद शैलीचा श्रोतागण ग्रामीण भागातील माणसांना अपेक्षित आहे. पण आपण संवाद हरवलेली माणसं, जनसंपर्कात संवाद नाही आणि संवाद शैली नाही अशी माणसं ग्रामीण भागामध्ये जेव्हा उभी केली जातात, ते त्यास्ताना बोलत राहते आणि काही बसलेले श्रोते आपलं बोलत राहतात आणि काही जण उठून जातात, असा तो एक भाग असतो. आणि प्रभाव आणि आपण श्रोते आकर्षित करण्यासाठी मी सांगत होतो की सोशल मीडियाचा भरपूर वापर आपण केला पाहिजे. की कोण वक्ता येणार आहे, त्या वक्तासुद्धा टापटीप राहणारा असला पाहिजे आणि टापटीप राहणाऱ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याची गरज आहे. काही जण एखादा कोट घालून आला मोदी म्हणायचं, म्हणजे टिंगल टवाळी करणाऱ्यांची एक टोळी त्या ठिकाणी जर तुम्ही ठेवणार असाल आणि त्यामुळं ते मध्ये काही असे येणारे असतील किंवा काही वक्ते जे टापटीप राहणारे अशा तिथं त्या आयोजन समितीतच टवाळखोरांची टीम आहे असं जर मेसेज गेला तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. तर मला हे या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की सन्मानजनक त्या ठिकाणी तुम्ही बोलवताय, तर या सोशल मीडियाच्या वापराबद्दल सांगतानाच जर तुम्ही ज्यांना बोलवताय त्यांना सन्मानपूर्वक बोलवणं आणि त्यासाठी थेट संपर्क करणं हा एक भाग आहे. अगोदर तो सांगतो, मग सोशल मीडियाबद्दल. थेट संपर्क म्हणजे काय की तुम्ही आपल्या गावात जर कार्यक्रम घ्यायचा असेल किंवा आपल्या भागात जर आपल्याला कार्यक्रम घ्यायचे असेल तर थेट संपर्क असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. थेट संपर्क काय असते? जाऊन भेटणे, या म्हणून विनम्र निमंत्रण देणे आणि आपल्याकडे असणारं पॉम्पलेट किंवा पत्रिका त्यांना सन्मानपूर्वक दिलात तर श्रोतावर्ग वाढायला नक्की मग आले तर येतील, गरज असेल तर येतील. मजानं कुठं कोणाला भेटणं होईना, कोणाला जाणं होईना, कोणाला नमस्कार करणं होईना, असे अहंकारी आयोजक असतील तर अहंकाराच्या जवळ कोणी येत नाही, विंचवाचा मुका घ्यायला कोणी जवळ येत नाही. ही अशी परिस्थिती असते.
तर त्यामुळे आपण अतिशय संततेने व्हावे, जग बोलणे सोसावे. तुका म्हणे तोची संत सोशी जनाचे आघात. तर तुम्हाला बऱ्याच जणांचं एक असं म्हणणं असते, आयोजन करत असताना आयोजकाच्या बद्दल मी सांगतोय की लोक प्रतिसाद देत नाहीत, लोक टीका करतात, लोक काही बोलतात. ठीक आहे, हे बोलणारच. हे रामायण काळात बघा, रामायण काळातही लोक निंदाखोर होतेच, आजही आहेत. रामायणातले जे चित्रण बघितलं, सीतेबद्दलचं बोलण्याबद्दलचे काही स्टेटमेंट आहेत, असं ते. तर मला हे निमित्तानं सांगायचं आहे की हे आपल्याला सहन करत हे जावं लागेल, घरोघरी भेटावं लागेल. लोकांचा सहभाग कसा वाढेल या संदर्भामध्ये प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी, कारण आता तरुण वर्ग, तरुणींचा तुम्ही कार्यक्रमाचे फोटो बघा, तरुण आणि तरुणी त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं प्रमाण खूप गरजेचं आहे, जे की उद्या भारताचे ते आधारस्तंभ आहेत. तर त्यासाठी त्यांचा सहभाग कसा वाढेल, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अगोदरच वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करणे, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असेल, आणि वेगवेगळ्या या स्पर्धेच्या माध्यमातून लोक आपल्याला त्यांचा सहभाग वाढवणे आणि जितके सहभागी होतील त्यांना सहभाग प्रमाणपत्र देणे, अशा पद्धतीनं काही उपक्रम जर आपण राबवले, त्याच्या अगोदरच आपण कार्यक्रमाच्या तयारीचा एक भाग म्हणून वृक्षारोपण करणे, त्या काही जणांच्या उपस्थितीमध्ये ते करणे, लहान मुलांच्या हस्ते ते लावणे, म्हणजे कोणालाही राग लोभ नको सुरुवातीला. तर अशा पद्धतीचे एक वातावरण तयार करण्यासाठी काही उपक्रम राबवता येतात. मग आता मीडियाचा वापर, मग सोशल मीडियाचा, मग सगळ्या आयोजकांनी, आयोजन समितीमध्ये जे काही लोक आहेत त्यांनी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप, हे काही सोशल मीडियावरची जी काही साधनं आहेत, ती सगळ्या साधनांचा वापर करणं गरजेचं आहे. आपण काय करतो, कसं करणार आहोत, काही त्याच्या झलक, आपण जर यूट्यूबचा वापर असेल, या छोट्या छोट्या गोष्टीच्या मध्ये चित्रपट येण्याअगोदर जसं ट्रायल दिलं जातं, तसं त्या कार्यक्रमाचं थोडंसं ट्रायल आपल्याला जर दाखवता आलं, त्यातला येणारा वक्ता तोही अभ्यासू असावा, व्यासंगी असावा, टापटीप राहणारा, स्वच्छ राहणारा, आणि त्याचाही काही जनसंपर्क असणारा असायला पाहिजे. तर अशा व्यक्तींच्या काही क्लिप, मी येतोय तुम्ही या, अशा पद्धतीचे स्टेटमेंट देणारे, आणि त्या वक्त्यांनी आणि कार्यक्रम यशस्वी करणं एकट्या आयोजकांची भूमिका नाही मित्रांनो. लक्षात आलं का? भंडारा केला तर भंडारा करणाऱ्यानंच खात बसावं का? तर खाणारे गेले पाहिजे ना, वाढणारे तिथे गेले पाहिजे, सगळेच. कारण हे टीम वर्क आहे. कार्यक्रम यशस्वी करणं म्हणजे सगळ्यांचं योगदान तिथं महत्त्वाचं असतं. तर या सोशल मीडियाचा वापर मग ते वक्त्याने सुद्धा केलं पाहिजे, तिथे येणाऱ्या आयोजकांनी केलं पाहिजे, आणि श्रोता वर्ग ज्यांना अशा आयोजनाची गरज वाटते त्या श्रोत्यांनी त्या कार्यक्रमाचं प्रसिद्धी करण्यासाठी सहकार्य करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि त्यातून आम्ही काय देणार आहोत हा मेसेजही गेला पाहिजे. आपल्याला याच्यातून काय कळणार आहे, याच्यातून काय समजणार आहे, आणि याचा उपयोग आपल्याला काय होणार आहे, हाही मेसेज जर आपल्याला देता आला तर ह्या उपयोग होणार आहे म्हणणारं जार असेही म्हणून कोणी तिथे येऊ शकतात. आकर्षक मथळे देऊन बातम्या देणे. आता बातम्या काही पेपरवाले पैसे घेतल्याशिवाय बातम्या छापत नाहीत, काही म्हणायलो मूडभर, पण बहुतांश लोक बातम्या छापतात. चांगल्या बातम्या जर दिल्या तर नक्की छापतात. त्या भागामध्ये जे काही पत्रकार मित्र आहेत त्यांना भेटून
आपण अजून सोशल मीडियावर त्या बातम्या अगोदरच टाकणे, प्रत्येक कार्यक्रमाची वेगवेगळी बातमी टाकणे, त्यातल्या वेगवेगळे जे इव्हेंट्स आहेत, तर ह्या गोष्टी जर केल्या तर फार प्रेरणादायी ठरेल. आणि मनोरंजक हा त्या ठिकच्या कार्यक्रमाचा एक भाग असावा आणि ज्ञानवर्धक, प्रेरणादायी असा विचार देणारे आणि ते प्रश्न सोडवणारे, अडचणी सोडवणारे, अडथळे सोडवणारे अशी एक मनोभूमिका तयार करणारे हे कार्यक्रम त्या ठिकाणी असले पाहिजे. तसे विचार देणारे वक्ते त्या ठिकाणी आले पाहिजे. रटाळ भाषण करणाऱ्यांना रिटायर करण्याची गरज आहे. काही जण रटाळ भाषण करतात, काय बोलतात काय नाही कळत नाही त्यांनाच. त्यांचा काही कॉन्फिडन्स नसतो बोलण्यामध्ये, आत्मविश्वास नाही, काय कशासाठी ते त्यांनी पुढचा व्यक्ती श्रोते पुढं जे आपण ज्यांच्याशी बोलतोय त्यांना जे काही सांगतोय त्यांना ते करणं अपेक्षित आहे. त्यांनी ते करावं असं अपेक्षा आहे. वगैरे नाही तर आपण त्यांना बोलावलं, ते आपल्याला बोलावलं, आपण त्यांना बोलावलं, त्यांना काही कळत नाही आणि कळलं तर त्यांची करण्याची कॅपॅसिटी नसेल आणि ती कॅपॅसिटी तयार करण्यासाठीची एक मनोभूमिका तयार करण्यामध्ये आपण असमर्थ असू. परराष्ट्रीय धोरण साठी तुमची काय भूमिका असेल, जर त्यांना असं करा, हे परराष्ट्रीय धोरण आपलं असलं असं पाहिजे, ते इकडे पंतप्रधानांना निवेदन देणे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, आमदारांना निवेदन देणे, त्यांच्या समोर तिथं शिष्टमंडळ जाऊन त्यांना ह्या गोष्टी सांगण्याची गरज आहे. किंवा मीडियामध्ये बोलणं ते गरजेचं आहे. त्या ठिकाणी मीडियातून गेलं पाहिजे. ते त्यांच्यासाठी ते आहे. तिथल्या श्रोत्यांचाशी संवाद असेल तर त्यांच्या संदर्भात आपण बोलणं हा एक भाग असतो. आता तिथून सुद्धा मेसेज देता येतो तुम्हाला. मग पुढचं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की सुरुवातीच्या काळामध्ये हे जे काही श्रोतेवर्ग वक्ते येणार आहेत तर त्यांना इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी त्यांच्या विषयाच्या संदर्भानं मी काय विषय मांडणार आहे, तो उपकार काय, अशा पद्धतीचे ट्रायले आपण त्याच्या क्लिप टाकू शकतो. त्याचबरोबर श्रोत्यांचे काही अपेक्षा, आमच्या काय अपेक्षा आहेत, अशा निवडक श्रोत्यांना सुद्धा या कार्यक्रमाकडून आमच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्याकडून जनतेची मतंही जाणून घेणं गरजेचं आहे. बाबा या कार्यक्रमामध्ये जनतेची मतं कधी ज्या श्रोत्यांची मतं जाणून घेतली पाहिजे ना, तर श्रोत्यांची मतं जाणून घेऊन कोणते विषय ठेवावेत आणि कोणत्या विषयावर बोलणं गरजेचं आहे हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता गाडेबाबा काय करायचे, एखाद्या ठिकाणी बोकडं कापत असतील आणि त्या नवसं फेडत असतील बोकडं कापून, तर किंवा पशुहत्या करून तिथं जर एखादा कार्यक्रम होत असेल तर गाडेबाबा तिथं कीर्तन करताना काय सांगायचे, तर या हिंसेचा काय दुरुपयोग होतो आणि तुम्ही मग तुमच्या लेकराला कापता का, मग तुम्ही मसाला त्यावेळेस असाच आनंदानं वाटता का, मग हे याच्यानं देवप्रसन्न होते का, असे प्रश्न विचारून त्यांची मनोभूमिका बदलून अनेक ठिकाणच्या पशुहत्या बळी देण्याची प्रथा गाडगेबाबांनी दूर केली. म्हणजे त्या ठिकाणी जी काही समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी तिथला जो श्रोतावर्ग आहे त्यांची मनोभूमिका, कारण विचार बदलले की आचार बदलतात, अशा अनुषंगानेही काही विषय आपलं कशाला बाबा उगं त्या विषयाला हात घालाव, आपल्याला काय उगं कार्यक्रम घ्यायचा आहे, प्रसिद्धी केले, थोडं मिरवून घेतली की झालं, आपल्याला काय करायचं. म्हणजे आम्ही प्रश्नापासूनच दूर राहणार असो. एखादा डॉक्टर आहे आणि डॉक्टरांकडून काय अपेक्षा आहे, त्या रुग्णाला झालेला रोग दूर करणारं बोलणं आणि दूर करणारी शस्त्रक्रिया करणं हा दुसरा भाग झाला. मग आम्ही दूर करणारं, तिथला रोग दूर करण्याबद्दल काही बोलून मनोभूमिका तयार करणार नसू आणि त्या संदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही तिथे ठराव घेणं अपेक्षित आहे. काय ठराव घेणार आहोत आणि ते ठराव मग जिल्हाधिकाऱ्यांना असेल, तहसीलदारांना असेल, गावातल्या सरपंचांना असेल, तिथपासून ते देणार आहोत. म्हणून आयोजन समिती आणि काही श्रोते आणि काही साहित्यिकही येऊन जर आपण हे आयोजन समिती अशा पद्धतीनं
प्रॅक्टिकल सुद्धा काम करते, असा जर मेसेज या निमित्तानं जर गेला, बाबा ह्या प्रश्नाचं इथं चिंतन होणार आहे, मंथन होणार आहे आणि चर्चा होणार आहे आणि आपलेही काही मतं तिथं जाणून घेतले जाणार आहेत आणि त्या सगळ्यांचा सार काढून त्याच्या पद्धतीचं निवेदन देऊन आणि त्या ठिकाणी काही प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय होणार आहे. असा एक मेसेज, या कार्यक्रमाचं फलित काय, जर असा मेसेज गेला तर तुम्हाला सांगतो की त्याचा एक फायदा होईल. आता दरेगावला ज्ञानदीपाची दीपावली घेत असताना बऱ्याचदा भाषणं वगैरे हे अनेक कार्यक्रम ठेवले, मी त्यावर काय आज बोलणार नाही, पण एक सांगतो तुम्हाला की शाळेसाठी लागणारे जे साहित्य त्या कार्यक्रमातून एकदा आम्ही आव्हान केलं आणि त्यातून लोकांना सांगितलं तुम्हीच नेऊन शाळेत द्या, काय जे द्यायचे ते दिले. त्यानंतर कलेक्टर अभिजित राऊत साहेब होते, त्यांना आम्ही आमच्या शाळेला कंपाऊंड वॉल नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचारविनिमय केला आणि त्याच्या पद्धतीचं कलेक्टर साहेबांना भेटून ते सांगितल्यानंतर ते आता शाळेला कंपाऊंड वॉल होत आहे. ग्रंथ आलेले आहेत, बरेच जे काही साहित्य, ज्या काही गोष्टी नव्हत्या तिथं शाळेला आले, काही प्रमाणामध्ये नक्की मदत झाली. म्हणून मला या निमित्तानं सांगायचं असा एखादा तरी विषय, आता सगळंच काही कामच करायचे आहेत का नाही, एखादा तरी विषय अशा मार्गानं बाबा एखादं साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीत आल्यानंतर एखादा तरी प्रश्न मार्गी लावते, अशी एक सिस्टीम त्यांच्याकडे अनेक उभी आहे, असा जर एक मेसेज जर गेला तर अशा आयोजन समितीबद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा आदर निर्माण होऊ शकते. कारण प्रश्न सोडवण्याचं धैर्य सगळ्यात नसतं. मुक्या मनाची वाचा जगासमोर आणण्याचं काम आम्हाला करावं लागेल आणि त्यांचे प्रश्न सोडावे लागेल, त्यांचे प्रश्न मांडावे लागतील. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी हे प्रश्न मांडले, त्यांच्या भाषणाला जी गर्दी असायची ते प्रश्न मांडायचे आणि त्याचे उपाय सांगायचे आणि लोकांनाही सांगायचे बाबा तुम्ही स्वच्छ राहा, टापटीप राहा, तुम्हाला ह्या अनावश्यक गोष्टी सोडून द्या. आपल्याला मग ते असं काही मनाची पर्वा करायची नाही, बाबा यांना असं म्हणलं तरी हे रागवतील, हे चिडतील, हे संतापतील, हे लोक आपल्यापासून दूर जातील. नाही जात, लोक गेले तरी येतात, त्यांना कळतं मग अरे हे माणूस आपल्याच हिताचं सांगत होता. म्हणून हितकारक गोष्टी, उपाय करणाऱ्या गोष्टी, प्रेरणादायी गोष्टी सांगणं हा एक भाग असला पाहिजे. मग मनोरंजन हे तर चालते, मग विनोद आहे, मनोरंजन आहे, हा भाग तर मग काही सन्मान आहेत, काही सत्कार करणंही गरजेचं आहे. पण सत्कार, काही पुरस्कार आहेत, सत्कार आहेत, ते पण अपेक्षित आहेत, कारण सन्मान दिलाच पाहिजे, सगळ्यांना सन्मान दिला पाहिजे, पण त्यात काही वावगं नाही. पण सत्कार घेणाऱ्यांनी, पुरस्कार घेणाऱ्यांनी आपली बायको, आपलं एक लेकरू घ्यायचं आणि फोटो काढले की घरी निघून जायचं, घरी झोपा काढायच्या किंवा कुठंतरी निघून जायचं. मग काही यांना आयोजकांना कामं नाहीत की काय, तुम्हाला काम हात, मग काहीतरी योगदान द्यावं लागेल ना, काहीतरी योगदान द्यावंच लागेल. त्यागाशिवाय सन्मान कशाला घेता तुम्ही? मग तुमच्यानं एवढाही त्याग करणं होण्याला थोडं घणं 2-3 घंटे बसण्याचाही त्याग करण्याची क्षमता आणि काही सत्कारच कशाला घेतात, तेव्हा सांगायचं दुसऱ्याला द्यावं. म्हणून मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की सत्कार घेणाऱ्याची सुद्धा जबाबदारी. एकटेच दोघंच यायचं, अरे 4 माणसं घेऊन यायचं, 4 माणसाला तर किमान सांगा, 10 लोकांना सांगा, फोन करा, मेसेज टाका, या ठिकाणी या म्हणून आव्हान करा. सगळ्यांनी आव्हान केलं, कोणाचं आव्हान कोणाला पटेल आणि कोण येईल सांगता येत. तर या अनुषंगानं आपण सगळ्यांचीच, एकट्याची जबाबदारी नाही, ही कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सामूहिक जबाबदारी आहे. ही सगळ्यांनी जर पेलली तर ग्रामीण भागातल्या कार्यक्रमांना एक झळाळी निर्माण होईल. आणि या संदर्भामध्ये आता काही शहरासारखे सुद्धा सभागृह ओस पडताना दिसत आहेत, काही ठिकाणी श्रोता नाही आहे. तर काही सांस्कृतिक कार्यक्रमाला एक राज कदम नावाच्या सन्मान्य व्यक्तीने त्याच्यावर एक प्रयोग सुरू केलेला आहे. त्या प्रयोगाबद्दल मी पुढच्या एखाद्या भागात सांगेन. तर ज्यांना ते जाणून घ्यायचे आहे त्यांना मला कॉमेंट्स करा, त्यांना मी सांगेन. तर मित्रांनो, हा भाग कसा वाटला हे मला कळवा.
माझा नंबर आपल्याला देतो 9767704604 आणि हे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावी असे आपल्याला नम्र आव्हान करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद.